लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारोळे। तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज आपण आहोत आंबेगाव तालुक्यात कळमगाव। या गावाने अनेक वेळा नेते दिलेत। काही माजी सभापती याच गावचे आहेत आणि काही विद्यमान सभापती याच गावचे आहेत। त्याचबरोबर हे आंबेगाव तालुक्याचे एक वैशिष्ट्य आहे, जे मी मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं। खासदार सुद्धा याच तालुक्यातले आहेत आणि विद्यमान माजी विधानसभेचे जे अध्यक्ष होते दिलीपरावजी वळसे पाटील, विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा याच तालुक्यातले आहेत। पण विद्यमान आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आणि विद्यमान खासदार जे आहेत ते आहेत शिवसेनेचे। मग हे असणारं गणित मात्र अनेक वेळा आपल्या सर्वांना एक प्रश्न ठेवून जातं। या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आज आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ मंडळी ज्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत की तुमच्या मनातला खासदार कसा असावा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं चाललंय काय प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये, आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत दादा, काय नाव तुमचं? रोहन कानडे। कुठे राहता? कळम। मग मला एक सांगा, आता लोकसभेची निवडणूक येते, त्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या मनातला खासदार कसा असावा? आमच्या मनातील खासदार हा शिवाजीदादा आढळराव पाटील हे सातत्याने तेच राहतील, कारण त्यांची कामे देखील केंद्रातील कामं त्यांनी आज भरपूर मतदारसंघामध्ये चांगली कामं त्यांनी घडून आणलेली आहेत। हा 4 पदरी हायवे त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर 7,500 कोटीचा रेल्वे प्रकल्प हा देखील त्यांनी खेचून आणला आहे। आणि आज बैलगाडा शर्यतीचा हा प्रश्न विरोधक विचारत जरी असले तरी आज 2006 साली बैलगाडी शर्यत बंद झाली। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती, त्यांनी हे घडूनच दिलं नव्हतं पाहिजे। आज त्यांनी अक्षरशः बैलगाडा मालकांवरती अन्याय केलेला आहे आणि हे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरती फोडत आहे। त्याचप्रमाणे त्यांचा प्रश्न राहिला विमानतळाचा किंवा ट्रॅफिकचा असेल तर आज 2019 याच्यामध्ये लोकसंख्या देखील भरपूर वाढली आहे। गेल्या 2014ला लोकसंख्या होती 18 लाख लोकसंख्या होती मतदारांची, तर ती आज 21 लाखापर्यंत पोहोचली आहे। त्याचप्रमाणे वाढती लोकसंख्या, रस्त्यावरती वाढलेले अतिक्रमण आणि त्याच्यानंतर चाकणमधले झालेले 2 उड्डाणपूल, चाकण चौकातला आणि त्याच्यानंतर आपला आंबेठाण चौकातला उड्डाणपूल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झालेला उड्डाणपूल। वैयक्तिक काही गोष्टींच्या कारणाने त्यांनी ते दोन्ही पूल चुकीच्या जागी घेतले आणि आज त्या गोष्टीचं खापर ते आज देखील खासदारांवरती फोडत आहे। अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हेंबद्दल असं वाईट बोलण्यासारखं काही नाही आहे। आज त्या व्यक्तीने समजा संभाजी महाराजांची मालिकेमार्फत त्यांनी संभाजी महाराज हे घराघरापर्यंत पोहोचवले, ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे। पण आज नव्याने आलेले अमोल कोल्हे यांना राजकीय वारसा किंवा त्यांनी काही सामाजिक कामं काही केली असतील किंवा आज त्यांना समजा जे वाटत असेल की समजा शिवनेरी असेल किंवा काल त्यांनी भोसरीमध्ये बैलगाड्यामध्ये त्यांनी मिरवणूक वगैरे काढली, याआधी कधी आम्हाला जनतेला ते दिसले नाही किंवा याआधी त्यांनी आमचे काही प्रश्न पाठपुरावे त्यांनी केले नाही। ह्या गोष्टीची त्यांनी काहीतरी पार्श्वभूमी पहिली घेतली पाहिजे होती। प्रमोद बालेराव। मग मला एक सांगा, तुमच्या मनातला खासदार यावेळेस कसा असावा? खासदार म्हणजे कसं काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला समाजामध्ये, लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजे। बाकी कसं आहे, आता शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, पिकांना बाजारभाव नाही आहेत, त्याच्यामुळं थोडासा खासदार साहेब कोणी असू द्या पण लक्ष देणारा पाहिजे, लक्ष देणारा। काय काय लक्ष दिलं पाहिजे त्यांनी? म्हणजे शेतीमालाला बाजारभाव मिळाले पाहिजेत किंवा अजून बाकीचे जे काय असेल विषय शेतकऱ्यांविषयी त्यांना मार्केट मिळालं पाहिजे। तुम्ही खुश आहात का नाराज आहात? आता काय तसा खुश नाहीच आहे, नाराजच आहे। काय परिवर्तन बघू आता जसं घडेल तसं। अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, चांगला माणूस आहे अमोल कोल्हे। शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? पण चांगले, ते दोन्ही चांगले आहेत, पण नक्की मग तुमचा कल कोणाकडे? कल कोणते म्हणजे जो काम करणारा माणूस पाहिजे असं माझं म्हणणं। मी आता बोलले की नाराज आहात, मग नाराज कशामुळे? का शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या म्हणून नाराज आहे ना, बाकी काही। शंकर बालेराव। कुठे राहता? कळम। की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा एक उमेदवार आहे, राष्ट्रवादीचा एक उमेदवार आहे, तुमच्या मनातला खासदार कसा असावा? तो शेतकऱ्यांची कामं करणारा असावा, अजून रस्त्याचे प्रश्न सोडवणारा असावा, रस्त्यामध्ये होणारा खोळंबा, ज्या महिला वर्ग काही आपल्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये येतात कामं करण्यासाठी, परंतु त्यांना 2-2 तास राजगुरुनगरसारख्या ठिकाणी त्या पुलावर थांबावं लागतं, त्याच्यामुळे त्यांना नाहक त्याचा मनस्ताप करावा लागतो।
तर हा त्रास कुठेतरी कमी झाला पाहिजे. रस्त्यांचे रुंदीकरण वाढले पाहिजे लवकरात लवकर. अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बाजारभाव कमी, कांद्यासारख्या पिकालासुद्धा बाजारभाव कमी प्रमाणात आहे. तर तो आज शेतकऱ्याला कांदा परवडत नाही. काय तो कांदा कधी कधी टाकून द्यावा लागतो शेतीमध्ये. कांदा सडला जातो, त्याला बाजारभाव मिळत नाही. मागच्या वर्षी पूर्णपणे वर्षभर कांदा ठेवला गेला बाराखीमध्ये, पण कांदा सडला अक्षरशः. तो याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार आहे. कोणतं सरकार? मग आता जे यामागे जे सरकार होतं ते जबाबदार आहे. नाही, आता लोकसभेची निवडणूक सुरू झाली आहे. आपल्या या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आहेत आणि शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील आहेत. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तसे आता परिवर्तन झालं पाहिजे. सत्ता परिवर्तन हे महत्त्वाचं आहे आता सध्याला. कारण पाठिंबा कोणाला? पाठिंबा अजून काय मी त्याच्यावर विषय नाही आमचा. तर नक्की जो खासदार चांगला असेल, ज्याचे कामं करण्याची पद्धत आता इथून मागं समजा केलेली आहे, दादांनी सुद्धा कामं त्या पद्धतीत भरपूर झालेली आहे. परंतु जरा आता परिवर्तन असावं. काय वाटतं परिवर्तन असावं म्हटल्याच्या नंतर तुमचा कल कुठे असेल? अमोल कोल्ह्यांकडं असं कसं संभाजी मालिका चांगल्या पद्धतीत त्यांनी हे केलेली आहे. थोडंसं जरा चेंज असावं. संभाजी मालिका पाहताय तुम्ही? हो. आत्ता जो प्रसंग चाललाय तो कोणता आहे? नाही, कारण मी मागच्या टायमाला मी नव्हतो. मी काही निमित्ताने बाहेर होतो. म्हणजे मालिका मी पाहतोय, म्हणजे हा विषय नाही आहे. म्हणजे काय त्या दिवशी मी नव्हती पाहिलेली नाही मालिकेच्या तुम्ही प्रत्यक्षपणे त्यांना पाहिले कधी? हो. कुठे पाहिलं? नारायणगावला. नारायणगावला पाहिलंय. मिरवणूक होती त्या टायमाला पाहिलं. अनेक वेळा समाजातून आरोप केला जातोय. समाज म्हणतोय की ते आम्हाला उपलब्ध होणार नाही. मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते उपलब्ध होतील? नाही, आता तो प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण त्या टायमाला सुद्धा कसं आहे, आता ते मुंबईसारख्या ठिकाणी राहतात. तो प्रश्न अडचणीचा निर्माण होणार आहे असं माझ्या दृष्टीने मला असं वाटतं आहे. कारण त्याचं कारण असं आहे का ते सध्या संभाजी मालिकेमध्ये काम करत आहेत, इतर याच्यामध्ये काम करत आहेत. परंतु हा प्रश्न महत्त्वाचाच येतो तुम्ही विचारलेला. कारण हे कशा पद्धतीने उपलब्ध होणार, शेतकऱ्याचे प्रश्न कसे सुटणार? जरी ते उभे असले तरी हे कुठंतरी सुटलं पाहिजे. तर ह्यांना वेळ द्यावा लागेल या कामामध्ये. जरी त्यांच्या याच्यामध्ये असन काय मालिकेच्या निमित्ताने, तर शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार हा सुद्धा त्यांच्यापुढे फार मोठं आव्हानात्मक काम असेल. बरोबर आहे. मला तुमच्याकडे वळायचं. काय नाव तुमचं? नंदू वालेराव. बरं, मला एक सांगा, तुमच्या मनातला खासदार कसा असो? मी वारंवार विचारलं जाते, तुमचे कोणते मुद्दे आहेत का जे मुद्द्यांवरती आता लोकसभेची निवडणूक रंगली जाणार आहे? आता आम्ही एक बोलतो, आमचे सरपंच आहे कळमगावचे डॉक्टर सचिन बालेराव, तेच तुम्हाला तुमचं मत काय? तेच आता ते आमचं आणि त्यांचं सगळं एकच. मला एक सांग, तुम्ही मतदान करता का नाही? हो, करतो ना. मग मतदान करत असताना तुमच्या मनातला एखादा असायला नको जो खासदार की त्याच्या असणाऱ्या त्या खासदारकीमध्ये वेगवेगळे गुण हवेत तुम्हाला? अहो, हेच बोलते ना आता तुम्ही ऐका की सरपंचच सांगते ना आमचं सगळं. आता म्हणजे सरपंच सांगणार तिकडे मतदान करणार का? हो हो हा? करणार? हो. म्हणजे ते सरपंच सांगणार तिथे मतदान केलं जाते. अजूनही काय सांगाल? तुम्ही गावचे सरपंच आहात, प्रथम नागरिक आहात. काय वाटतं तुम्हाला की नेता कसा असा? कारण की तुम्ही एक नेते आहात, कसा असावा नेता? नाही, मी नेता या विषयावर बोलणार नाही. कारण आमचं जे कळमगाव आहे हे कृषीप्रधान गाव आहे. आमच्याकडं जास्तीत जास्त दूध उत्पादन आणि शेतीपूरक सगळे व्यवसाय, आमची संपूर्ण शेती ही बागायत शेती आहे. परंतु मागील 5 वर्षापासून आमच्यावर हे शासन आल्यापासून याच्यावर मी कुठल्या खासदाराला दोष देणार नाही. कारण जे केंद्र शासन असतं ते अनेक घटक पक्षांनी मिळून आत्ता केंद्र शासन आहे, त्याच्यामध्ये मोदी सरकार आहे, शिवसेना आणि अनेक पक्ष आहेत त्याच्यामध्ये. परंतु आमची जी अपेक्षा होती शेती संदर्भामध्ये, ज्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं होतं का शेतीला हमीभाव दिला जाईल, 1.5 पट तुमचं उत्पन्न वाढवलं जाईल, स्वामीनाथन आयोग लागू केला जाईल, अशा अनेक होते. आम्हाला काही कुठलं जवळ बाजारपेठ नाही आहे का जेणेकरून तिथं इंडस्ट्रीज आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तिथं जाऊन आम्ही रोजगार घेऊ शकतो, असं आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. आमचा जुन्नर आंबेगाव या दोन्ही तालुक्यामध्ये कृषीप्रधान असल्यामुळे संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे. आणि सगळ्यात मोठा आमचा व्यवसाय आहे दूधधंदा. आज तुम्हाला माहिती आहे जुन्नर आंबेगावमध्ये सगळ्यात जास्त दूध कलेक्शन होतं. परंतु आजची दुधाची परिस्थिती इतकी दयनीय आहे की पाणी महाग आणि दूध स्वस्त, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि मी स्वतः दूध व्यावसायिक असून घरी पण माझ्या दुधाचा व्यवसाय चालतो आणि मी दूध कलेक्शन माझा प्लॅन्ट पण आहे. मला एक सांग, दुधाची काय समस्या आहे तुमची? दुधाची समस्या, दुधाचा जो आजचा उत्पादन खर्च आहे तो लिटरला 30 ते 32 रुपये आहे. का शेतकऱ्याला त्याच्या वावरातून त्या जनावरांचं खाद्य निर्माण करण्यापासून तर ते दूध काढून परत डेअरीपर्यंत नेईपर्यंत त्याला 1 लिटरचा खर्च कमीत कमी 30 ते 35 रुपयापर्यंत होतो. परंतु आज तो शेतकरी तो मातीमोल जे पाण्यापेक्षाही स्वस्त दराने 15 ते 20 रुपयाला आज त्याचं दूध घेतलं जातं आहे. परंतु ह्या संदर्भामध्ये हे शासन कुठलाही निर्णय घेत नाही. कुठलंही, आज आम्ही अनुदानाच्या बाबतीत पाहतो, अनुदान नुसतं लागू केलं आहे पण कुठल्याही शेतकऱ्याला ते अनुदान वेळेत मिळत नाही. आज तुम्ही जुन्नर आंबेगावमध्ये सगळ्या डेअऱ्यांना चौकशी करा, कमीत कमी 4 ते 5 पेमेंट शेतकऱ्यांची मिळत नाही आहेत का जेणेकरून जो उदरनिर्वाह आज एक जोडधंदा म्हणून
दूध धंदा आपल्याकडे सर्वात मोठा वाढलेला आहे आणि त्यातून नाही काही मिळालं, कुठल्या पिकाचे नाही पैसे झाले तरी पण तुम्हाला दूध धंदा हा मोठा आधार होता. पण आजची अशी परिस्थिती आहे, एकतर भावच नाही, उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने आज तुम्ही एखाद्या कंपनीची गाडी घ्यायला गेला तर तो उत्पादन खर्च प्लस त्याच्या सगळ्या कंपनीचे पगार जाऊन त्याचा टॅक्स भागून ती रक्कम तुमची दुधाची परिस्थिती निर्माण झाली, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार निश्चित शासन आहे. जर तुम्ही धवल क्रांती देशामध्ये राज्यामध्ये करताय तर निश्चित ती तुमची जबाबदारी आहे. ज्यावेळेस ते उत्पादन झाले ते उत्पादन तुम्ही ते पुढे खपवण्याची जबाबदारी 100% शासन. सरपंच म्हणून खुश आहात का नाराज आहात? मी सरपंच म्हणून सांगायचं झालं तर मी जरी कळमगावचा सरपंच असलो पण कळमगाव हे शेतीप्रधान आहे आणि कळमगावातला प्रत्येक शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे. खुश आहेत का नाराज? विशेष करून मला एक उल्लेख करायचा आहे की आमच्या कळमगावामध्ये आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या प्रोजेक्टसाठी जमिनी घेतल्या गेल्या आणि विशेष करून आत्ताच्या मागच्या 7 ते 8 वर्षापासून जे की मागच्या वेळेस केंद्र शासन काँग्रेसचं होतं, आता BJPचं आहे. आम्हाला अपेक्षा होती चला BJP सरकार जरी आलं तर आम्हाला जे आमचं भूसंपादन मोठ्या प्रमाणात आमच्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत झालेलं आहे त्यात कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल. तो त्याच्यामध्ये आमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे. जास्तीचा लांबून बायपास करणं, आर्थिकदृष्ट्या महाग असलेला बायपास करणं हेच त्यालाच प्राधान्य दिलं गेलं, जेणेकरून आमच्या सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला होता. बायपासची रुंदी कमी करावा जेणेकरून कमीत कमी शेतकऱ्यांचं नुकसान होईल. याच्यामध्ये शेती विकताना किंवा शेतकऱ्यांनी जो शेती आज तुमच्या बायपाससाठी दिली त्याला भाव किती मिळाला याला मूल्य नाही आहे. आज शेतकऱ्यांची भावना अशी होती का आम्हाला तुम्ही फार 10 लाख रुपये दिले तरी पण आमची शेती घेऊ नका. पाठपुरावा कोणाकडे केला होता? याचा पाठपुरावा आम्ही खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राने आमच्या कळमगावचं आंदोलन पाहिलं आहे आणि सगळ्यात लेट कळमगावचं भूमिसंपादन झाले. आज तुम्ही आळे फाटा, नारायणगाव, राजगुरुनगर आणि मंचर या सगळ्यांचं भूमिसंपादन सगळ्यांच्या सुरुवात झाल्यापासून कुणाकडे केला होता पाठपुरावा? पाठपुरावा आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांकडे, सर्व खासदार, आम्ही इथून पवार साहेबांना पण भेटलो होतो, नितीन गडकरी साहेबांना, केंद्रीय जे दळणवळण मंत्री, रस्ते वाहतूक मंत्री होते त्यांच्याकडे पण गेलो होतो, सगळ्यांकडे भेटलो, सगळ्यांकडे पाठपुरावा केला. आम्ही 1 दिवसाचं उपोषण केलं. आमच्या उपोषणाला सुद्धा कोणी जुमानलं नाही, आमच्याकडे कोणी फिरकलं सुद्धा नाही. आम्ही सगळे रस्त्याचे जे बाधित शेतकरी आहेत हे आज नोट्या दाबायच्या मनस्थितीमध्ये आहे, कुणाकडे दात मागायची. तुम्ही बहिष्कार करणार आहात? आम्ही अनेक वेळा बहिष्काराचे डिक्लेरेशन पण केलेलं आहे. मागच्या निवडणुकीला पण आम्ही बहिष्कार टाकला होता, परंतु सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस समजूत घातली, चला निर्णय काहीतरी होईल, सगळ्यांनी सांगितलं निर्णय होईल. नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा अनुकूलता दर्शवली होती, परंतु मी उत्तर मिळालं का त्यांच्याकडून? नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, शेतकऱ्यांवर कुणीच आमच्या बाजूनी आमच्यासाठी भांडलं नाही, ना खासदार भांडले ना आमदार भांडले. आमचे कळमचे शेतकरी ह्या बाबतीमध्ये 100% नाराज आहे, कारण आमची 100% बागायत जमीन आज विनाकारण जिथं आवश्यकता नसताना त्या प्रोजेक्टसाठी गेलेली आहे. आणि आज तुम्ही पाहता वेड्या वाकड्या पद्धतीचा बायपास तुम्ही आकारास आणलेला आहे आणि हा काय आकारास आणताना तुम्ही का विचार केला गेला नाही? आज कळमसारख्या 100 मीटर गावामध्ये रस्ता आहे फक्त, तिथं तुम्ही 100% फ्लायओव्हर करून जेवढं तुमचं भूमिसंपादन झालं आहे त्या भूमिसंपादनाला जे तुम्ही पैसे दिले त्या पैशामध्ये तुमचा फ्लायओव्हर झाला असता, तुमच्या जमिनीची उत्पादकता जागेवर राहिली असती. पण आज आमच्या हातातून जमीन गेल्यामुळं, आणि हा फक्त बायपासचा प्रश्न नाही, याच्या अगोदर आम्ही पाटबंधाऱ्यासाठी जमीन दिलेल्या आहेत, याच्या अगोदर कॅनलसाठी जमिनी दिल्या, नंतर आमच्याकडं रेल्वे, तर आता पुढचा प्रश्न तो तर अजून खूप गंभीर आहे. मला वाटत नाही आमचं गाव शिल्लक राहील म्हणून. एकेकाळी जे बागायती गाव वेगवेगळी पिकं, आम्ही स्ट्रॉबेरीपासून तर द्राक्ष बागापर्यंत कुठलं फळ पिकवलं कळममध्ये नाही, असं एक पण फळ नाही, एक पण पीक नाही, एवढ्या प्रकारची कळममध्ये शेती केली. रेल्वेचा मुद्दा घेऊन परत तुमच्याकडे येणार. दादा, काय नाव तुमचं? गणेश वरपे. काय तुमच्या मनात काय वाटतं, खासदार कसा असावा आणि आता लोकसभा त्याच्यातला मुद्दे कोणते असतील? रस्त्यांची कामं आणि शेतीला बाजार. तुम्ही काय करता व्यवसाय? शेती. मग समाधानी आहात का? नाही. मग आता परिवर्तन झालं पाहिजे. झालं पाहिजे, यांचं म्हणणे परिवर्तन झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? अनेक लोकसभा पाहिल्या असतील तुम्ही? पाहिले ना. मग आताची लोकसभा जी होणार आहे ती कोणत्या मुद्द्यांवर होणार आहे? शिवाजी आढराव पाटील यांचं पारडं जड राहणार की अमोल कोल्हे यांचं पारडं जड राहणार आहे? त्याचे टप फायदे दोन एवढ्याला. आता पारडं कोणाचं जड राहणार? पारडं जरा दोघांना टप नक्की येणार, कोणतं सांगता येणार नाही, पण 90% अमोल कोल्हेच लागणार माझ्या माहितीप्रमाणे. 90% अमोल कोल्हे. का अमोल कोल्हे का? काय झालं, 15 वर्ष हाच खासदार होता, लोकांना सुद्धा बदल हवा असतो आणि ते चेहरा पाहून लोक कंटाळलेले असतात. नवीन चेहऱ्याला लोक संधी देतात. एक लोकांमध्ये मानसिकता तयार होते, त्याला नवीन माणसाला चान्स द्यायला पाहिजे. त्या हिशोबाने अमोल कोल्हे एक चांगला आहे, त्या लोकातलं हे नाही, कलाकार आहे, हुशार आहे, डॉक्टर आहे, लोकांच्या समाजात समजून घेणारा आहे आणि तो लोकांचा समाजात सोडवण्याकरता तयार राहील. लोकांना समाजात सोडवण्यासाठी तो प्रयत्न करेल अशी आम्हाला आशा आहे त्याच्याकडे. काही लोक म्हणतात नवीन चेहरा पाहिजे, तुम्हाला काय वाटतं?
नवीन चेहऱ्याची काही गरज नाहीच आहे. अ का का काय नवीन चेहरा काय करणार आहे? मग तुम्ही समाधानी आहात का आता? समाधानी नाहीच, पण हा जो आता सध्या खासदार आहे ना, ह्या खासदारावर लोकांची नाराजी अशी जनरली जे विमानतळ होतं ना, विमानतळ ते रिफ्यूज केलं. कुणी केलं ते? हा कुणी केलं? लोकप्रतिनिधी म्हणून खासदारची जबाबदारी आहे ना. हा त्याची भाषा होती. रक्त झालं तरी चालेल पण विमानतळ होणार नाही ही भाषा होती. आम्ही पेपरमध्ये वाचले, टीव्हीला पाहिलं आम्ही. दुसऱ्या तालुक्यात गेला ना इंडस्ट्री आमचा बायपास करता आम्हाला सहकार्य केलं नाही अजिबात. 5 लाख रुपये कडे गुंठा मिळाले तर आम्हाला 3 लाख रुपये मिळाले नाहीत पैसे अजून मिळाले ना आम्हाला. आणि पहिल्या वेळेला तुमची जमीन गेली का त्याच्यात? गेली, माझी जमीन गेली, 10 गुंठे जमीन गेली माझी. भेटले पैसे? पैसे नाही भेटले मला अजून. आणि आम्ही यांना प्रयत्न केला तर आमच्याबरोबर आले नाही. कलेक्टर पण चला म्हणलं तर यायला वेळ नाही म्हणले आम्हाला. आमच्या गावामध्ये आम्ही पैसे मागितले 15 वर्षामध्ये आम्हाला 1 रुपया दिला नाही गावामध्ये खासदारांनी. 9 साली गेलो म्हणलं तुम्हाला देतो दसऱ्या ओट्या करता 15 लाख देतो, 15 पैसे आले नाहीत अजून. आम्ही नाराज आहोत, पूर्ण नाराज आहोत. तुमचं काय मत आहे? खासदाराचा जनसंपर्क भरपूर आहे, पण काम त्या 15 वर्षाच्या लेवलनी काम फार कमीची. राष्ट्रीय लोकसभेच्या लेवलचा माणूस आहे, त्यांनी राष्ट्राची केंद्रातली कामं खिचून आणायला पाहिजे ना. ती कामं एकच नाही. जनसंपर्क भरपूर आहे, जनसंपर्क भरपूर आहे. आणि शेवटी कसं आहे, आज मोदीला साथ द्यायला सहयोगी म्हणजे शेवटी आढळराव येणार आहे जरूर त्रिवार सत्य. पण आढळरावनी सुधरून आता कामं करावं, काहीतरी करावं लोकांना. त्यांनी काय केलं पाहिजे आता? बाकीची कामं केली पाहिजे ना. काय केलं पाहिजे त्यांनी? कामं केली पाहिजे. काय काय कामं केली पाहिजे? केंद्रातले जे प्रोजेक्ट काय काम ना काहीतरी केलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी तुम्हाला सांगतो आता भाव नाही. मी स्वतः द्राक्ष बागायत, द्राक्षाला सुद्धा बाजार नाही, खतं औषधं महाग, त्यामुळे शेती परवडत नाही. अक्षरशः विदर्भासारखी इकडली सुद्धा परिस्थिती होईल. विदर्भात जशी आत्महत्याचे प्रकार चाललेत ना, तसे आपल्याकडे सुद्धा होतील. यांचं म्हणणं आहे की भविष्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतील. काय म्हणते? मी एक व्यापारी, ज्यावेळेला नोटाबंदी झाल्या त्या सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांना झालं. मेला शेतकऱ्याने माल असे कुत्रे पाण्यासारखे टाकून दिले. लोकांना पैसे मालाचे पैसे मिळाले नाही, काही नाही. इतके हाल झाले का माल शेतामध्ये सोडून झाला. कोणी व्यापारी माल घेणे काय करेल. सगळ्यात महत्त्वाचं नोटाबंदीमुळे शेतकरी मला भारतामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं शेतकऱ्याचं, बाकी कुणाचंही नाही. दादा काय सांगाल? अनेक शेतकऱ्यांनी मुद्दे मांडलेत, काहींनी दुधाचे मांडलेत, काहींनी बायपासचे मांडलेत, काहींनी विमानतळाचे मांडलेत, नोटबंदीचे मांडलेत. तुमचं काय उत्तर आहे या ठिकाणी? की आढळराव पाटलांच्या याबद्दल तुम्ही बोलत होता या ठिकाणी अगोदर, काय उत्तर आहे तुमचं? आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी मांडलेले मुद्दे अगदी बरोबर आहे. कारण आज जे शेतकऱ्यांचे हाल आहे याला 100% आज राष्ट्रवादी काँग्रेस हे जबाबदार आहे. कारण याच्या आधी या पक्षाची सत्ता असताना सरकारने याला शेतकऱ्यांना कधीच हमीभाव दिला नाही, कधी दुधाला हमीभाव दिला नाही. या कारणास्तव या गोष्टींचे पुढे या गोष्टीचे प्रॉब्लेम वाढत गेले. आढळराव पाटील असे 100% शेतकऱ्यांच्या विरोधात कधीच नव्हते. आज गोरगरिबांचा घरी कायम दादांचं जाणं येणं असतं. लोकांच्या माहिती असेल, दसकिऱ्या असेल, हे दादांना 100% जरी जाताना आलं तरी दादांना जितक्या प्रमाणात जाता येईल तितक्या प्रमाणात दादा गेलेले आहेत. याच्या आधी याच्यामध्ये आंदोलन झालं होतं पुण्यामध्ये 2018ला कलेक्टर ऑफिससमोर बैलगाडा संदर्भात. त्यावेळेस आमच्या बैलगाडा संघटनेच्या काही लोकांनी अमोल कोल्हेंना फोन केले होते की काही विचारलं होतं. तर त्यावेळेस अमोल कोल्हेंनी सांगितलं होतं की आम्हाला मालिकेमुळे यायला टाईम नाही. समजा अमोल कोल्हेंना जरी लोकांनी निवडून दिलं असेल किंवा काही गोष्टींनी आले किंवा निवडून, तर जनतेसाठी त्यांनी वेळ पुन्हा दिला पाहिजे. जनतेसाठी ते जनतेच्या दरबारात बसले पाहिजे. तसं दर रविवारी आढळरावांच्या बंगल्यामध्ये जनता दरबार भरतो आणि सर्वसामान्य माणूस दादांच्या खुर्चीपाशी जाऊन स्वतः त्यांचं मत मांडू शकतो. ही एक वस्तुस्थिती आहे. आणि काही लोक आहे की त्यांच्या डोळ्यावरती आज देखील आंधळी पट्टी बसलेली आहे. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं कधी बदलू शकत नाही. आणि 100% आज जे काही मोदी सरकारवरती बोलतात हे अपयश फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असल्या कारणाने 5 वर्षामध्ये हा बदल होऊ शकत नाही. आज जी 35 वर्ष असलेली सत्ता ती आज 5 वर्षामध्ये बदल घडणं एवढं सोपं नाही आहे. त्यामुळं आमचा पंतप्रधान हा मोदी सरकार असला पाहिजे आणि मोदी निवडून येण्यासाठी खासदार हे शिवाजी आढळराव पाटीलच असले पाहिजे. धन्यवाद. मी परत बाबांकडे जाणार. बाबा काय मत होतं तुम्ही बोलत होता या ठिकाणी? बिदे बसा बोला. काय त्यांनी मत मांडले या ठिकाणी त्यांचं आढळराव पाटलांचं? बायपास करता आम्ही प्रयत्न केले, खासदारापर्यंत गेलो, खासदार आमच्यापर्यंत आले, बाकी ठिकाणी आमदार खासदार कलेक्टरपर्यंत आलेत, पण हे कोणी आलेच नाही आमच्याबरोबर. आम्ही यांच्यावर पूर्ण नाराज आहोत. आम्हाला जे सरकारकडून पैसे मिळाले ते पण पैसे मिळाले नाहीत. इकडे आम्हाला 5 लाख रुपये गुंठा काढला आणि आमच्या बायपासला 3,53,000 रुपये गुंठा काढला. त्याच्याकरता आम्ही खासदारांना विनंती केली, आमदाराकडे नितीन गडकरीपर्यंत गेलो, शरद पवारपर्यंत गेलो, पण हे खासदार म्हणून आमच्यावर आलेच नाही. आमदार आलेच नाही. कलेक्टरला सांगायला तुम्ही यांचे रेट वाढवा, यांना पैसे द्या, असे आलेच नाही. आम्ही भरपूर प्रयत्न केले. सत्ता केली त्यांनी, पंतप्रधानांनी स्वतःहून ना
मग ह्यावेळेला उभं राहिलं नव्हतं. मी सरपंचांकडे जातो, परत तुमच्याकडे येतो. सरपंच साहेब, या ठिकाणी काय म्हटलं जातं की डोळ्यावरती पट्टी लावली जाते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता कसं असतं, प्रत्येकाचा मतप्रवाह वेगळा असतो. जर सगळेच जर एका मताचे असते तर निवडणुकाच घ्यायला लागल्या नसत्या. प्रत्येकाचे मतप्रवाह 100% वेगळा असतो. जो ज्या संगतीमध्ये असतो किंवा जो ज्या पक्षाचं काम करतो त्याला निश्चित त्या पक्षाचा अभिमान असला पाहिजे, निश्चित त्याने त्या पक्षाविषयी पण बोललं पाहिजे. पण आज तुम्ही जी मुलाखत घेताय ही जनसामान्याच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातलं घेत आहे. इथं कुठल्या पक्षाविषयी बोलायचं नाही किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीविषयी बोलायचं नाही. आम्हाला दादांविषयी वाईट बोलायचं नाही, अमोल कोल्हेंविषयी वाईट बोलायचं नाही. परंतु आज आपण पाहतो का जर शेतीप्रधान देश असेल आणि जर शेतकरीच जागला नाही तर तुम्ही जर तुम्ही नोकरवर्गांना लागणारा जो शेतीमाल आहे तो कुठून भरवणार आहे? जर शेतकऱ्यांनी ठरवलं नाहीच पिकवायचं तर तुम्ही कसा द्यायचा होणार? म्हणून सगळ्यात जास्त जो शेतकऱ्यांकडे लक्ष देईल आणि जो शेतकऱ्यांच्या बाजारभावासाठी, मी मागाशी पण मुद्दा बोललो होतो का आज मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, मी सुद्धा एक उच्च शिक्षित तरुण आहे, मी तुम्हाला एका गोष्टीची गॅरंटी देतो. आज तुम्हाला मोठमोठे व्यावसायिक GST भरतात, टॅक्स भरतात, सगळ्या प्रकारचे टॅक्स भरतात. आज शेतकरीसुद्धा 100% टॅक्स भरेल, प्रत्येक उत्पादनावर टॅक्स भरेल, तुम्ही पाहिजे त्या टक्क्याने टॅक्स भरेल. फक्त तुम्ही ज्या प्रकारे एखाद्या कंपनीची गाडी बनवल्यानंतर तिची किंमत, तिच्या प्रोडक्शन कॉस्ट आणि सगळी इन्क्लुडिंग धरता, त्या प्रकारे तुम्ही आमचा शेतीमाल पकडा, आमच्या 1 किलोला जो खर्च आहे त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करा आणि तुम्ही GST 18% घेताना आम्ही 40% देऊ, फक्त आम्हाला हमीभाव द्या. तुम्हाला हमीभावचा विषय झाला. त्यांनी सांगितलं की डोळ्यावर पट्टी बांधली आहे. आता तुम्ही आरोप करताय तर त्यांचं असं उत्तर आहे की त्या डोळ्यावर पट्टी बांधली, याचा काय प्रकार आहे? नाही, हे मतप्रवाह असतात. प्रत्येकजण कसं असतं, तुम्ही कुठल्या विचारधारे संघ बरोबर राहिलात त्याविषयी माणूस त्या पद्धतीने बोलत असतो आणि याचा निकाल तुम्हाला नंतर निवडणुका लागल्यानंतर ऑटोमॅटिकच त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात. त्यामुळं कुठल्याही प्रकारची कुठल्याही पक्षाची बाजू नाही घेता माझं एकच म्हणणं आहे का शेतकऱ्याला हमीभाव देणारा जो पक्ष असेल, जो शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चानुसार तुम्हाला बाजारभाव देईल, जर तुम्हाला उत्पादन खर्चानुसार बाजारभाव दिला तर प्रत्येक शेतकरी तुमचा, आज उद्योगपती जेवढा टॅक्स भरणार नाही, एखादा मोठा उद्योगपती जेवढा तुमचा टॅक्स भरणार नाही तेवढा टॅक्स, त्याच्या कितीतरी प्रमाणात टॅक्स तुम्हाला वाडी वस्तींवर गावागावांमध्ये मिळेल. तुम्ही फक्त शेतकऱ्याला हमीभाव देणाऱ्या सरकारला निवडून द्या. त्यांनी सांगितलं गाडाबंदी असेल, विमानतळ असेल, जे बायपास असेल त्याला जबाबदार शिवाजी आढळराव पाटील नाहीत असं ते म्हणतात, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? निश्चित जो लोकप्रतिनिधी असतो, आज केंद्र शासन हे सरपंच साहेब कायदा करत असतं. केंद्र शासन हे कायदा करत असतं आणि त्या कायद्यांची सर्व मंजुरी लोकसभेमधून नंतर ते कायदे मंजूर होतात आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत लादले जातात. ज्यावेळेस असे प्रश्न निर्माण होतात, ह्या गोष्टींचा पाठपुरावा, जर तुम्हाला विमानतळ पाहिजे, विमानतळासाठी लागणारी जमीन असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, जर एखाद्या खासदारांनी ठरवलं की एखाद्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं, एखाद्या सरकारने ठरवलं का त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट करायचा आहे, त्याची जर मानसिकता असेल तर 100% तो प्रोजेक्ट होऊ शकतो. फक्त त्या शासनाने तेवढ्या ताकदीने ते ठरवलं पाहिजे. की आता सांगितलं गेले की मी तुमच्या सगळ्यांकडे येणार आहे. मी आता बाबाने, बाबा याला जबाबदार कोण आहे? स्वतः आढळराव पाटील जे का जबाबदार? ते केंद्रामध्ये सत्ता, त्यांच्या त्या सत्तेमध्ये सहभागमध्ये आहेत. मग यांची जबाबदारी कोणाची आहे? ते काही विरोधी पक्षातले नाही आहेत, हे सत्ताधारी पक्षामधले आहेत का नाही? मग हे जबाबदार कोण? तेच आहेत का नाही? आज विमानतळ गेलं, 15 वर्ष विमानतळाची घोषणा करत राहिले. आज आमच्या इकडच्या भागातलं एवढं डिमांड कमी झालेलं आहे विमानतळ तिकडे गेल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट रेल्वेच्या बाबतीमध्ये आज 15 वर्ष ते खासदार झाल्यापासून रेल्वे कायमच पेपरला बघा, पेपर भरलेला आहे विमानतळ, रेल्वे आणि विमानतळ. पण ह्या दोन्ही गोष्टीला आढळराव पाटील जबाबदार आहेत. विमानतळ तर गेलं दुसरीकडं, पण आता रेल्वेचं जे आहे का ते रेल्वेचं स्थानक आहे का ते लांडवाडीला चाललंय आता. तुम्हाला कसं काय माहिती? कारण आता मंचरला वाळूंजाडीला गेलं, वाळूंजाडीवर आणखीन एक सर्वे झाला का लांडवाडीला जाणार आहे. लांडवाडीला जाणार, त्यांच्या गावाचाही बस रेल्वेचं स्टँड होणार आहे. हो, काय वाटतं तुम्हाला? काय केलं खासदारांनी? ना फक्त लोकांना आशा दाखवली पण कामं नाही केली. रेल्वेचं गाजर दाखवलं, रेल्वेचे 5 सर्वे झाले, अजून काय झालं नाही. आमच्या हायवेचं गाजर दाखवलं, हायवेचं क्लिअर झालं नाही. आम्हाला हा रस्ता क्रॉस करताना मिनिमम 15 मिनिटं लागतात.
15 मिनिटात आम्हाला रस्ता क्रॉस करता मिनिमम, आणि तरी काम होत नाही. आज 12 झालं प्रकरण, आज किती झाले? तुमचं म्हणणं आहे बाबांचं म्हणणं आहे की या ठिकाणी खासदारांनी जनतेची फसवणूक केली आहे. मी तुमच्याकडे येणार आहे. खासदारांनी जनतेची फसवणूक केली असं म्हटलं जाते आणि रेल्वे स्टेशन आता लांडेवाडी जाणार असा प्रश्न या ठिकाणी बाबांनी उभा केला, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? अजून सर्वे चालू आहे आणि लांडेवाडी हे काही रेल्वे स्टेशन असं काही निश्चित केलेलं नाही आहे. आणि सर्वात पहिली गोष्ट साहेब की रेल्वे प्रकल्प हा 7,500 कोटीचा प्रकल्प आहे. हा गावातल्या गटारी काढण्या इतका साधा प्रकल्प नाही आहे. याच्यावरती कमीत कमी अजून सर्वे व्हायला बाकी आहे आणि 7,500 कोटी रुपये हे त्याच्यावरती मंजूर झालेले आहेत आणि या मंजुरीचं पत्र देखील त्याने शासनापुढे दाखवले गेलं आहे. आणि रेल्वे मंजूर करून घेणं इतकं सोपं नाही आहे. आणि विमानतळ गेलं हे तांत्रिक कारणामुळे गेलेलं आहे. आणि लोकांनी किती जरी ओरडले, समजा आता आमचे बाबा बोलले की खासदार हे जबाबदार आहे, रेल्वे आपल्या बैलगाडा शर्यत चालू झाल्या पाहिजे, फसवणूक करतात हे ठीक आहे, त्यांचा मुद्दा आहे. त्यांना त्यांच्या सांगितले गेल्या असतील काही गोष्टी, त्यांच्यापर्यंत काही चांगल्या गोष्टी गेल्या नसतील की या गोष्टीमागे निश्चित कारण काय आहे. पण आज आपलं बैलगाडा शर्यत ज्यावेळेस बंद झाली त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? याला बैलगाडा शर्यत हा कोर्टाचा विषय आहे. त्यामुळे जो कोर्टाचा कोणतंच म्हणजे त्याला राज्य सरकार जबाबदार नाही किंवा केंद्र सरकार जबाबदार नाही. बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी आदरणीय दादांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि बैलगाडा शर्यतीचा निर्णय हा आता सुप्रीम कोर्टात आहे. त्याचा अध्यादेश काढलेला आहे, राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे. परंतु बैलगाडा हा एक विषय झाला, त्याच्यानंतर अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न सुटले गेले नाही त्याला जबाबदार कोण? सांगा ना, एखादा प्रश्न सांगा कोणता सुटला नाही तुम्हाला. कोणते प्रश्न सुटले गेले नाहीये? पहिला म्हणजे जे बायपास झालेला आहे, बायपास जे अत्यंत चुकीच्या मार्गाने झाले. जिथं कमी क्षेत्र घ्यायला पाहिजे होतं ते आउटसाईडने गेले. मला एक सांगा, कोणते प्रश्न सुटले गेले नाहीत? बायपासचे प्रश्न सुटलेले गेले नाहीत. अजून एक विमानतळाचा प्रश्न आमच्याकडनं गेलंच. अजून आणि रेल्वेचं एक नाहीच झालेलं. बरं, मी त्यांच्याकडे येतो. या ठिकाणी दादा म्हटलेत की प्रश्न सुटले गेले नाही ते सांगा. बाबांनी आता सांगितलंय या ठिकाणी की रेल्वे झाली नाहीये, बैलगाड्या बंदी जी आहे ती उठली नाहीये, अजून बायपास पूर्ण झाला नाहीये, हे महत्त्वाचे विषय ते सुटले गेले नाही. आता बोला. बायपासचा विषय असा होता पहिला, आता आळेफाटा, मनसर, कळम आणि हे बायपास थांबलेले आहेत कामं. पहिला मुद्दा असा होता का अनेक शेतकऱ्यांनी, आता सचिन डॉक्टरांनी उपसरपंचांनी सांगितलं का शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नाही. पहिल्या जमीन अधिग्रहण करायला किंवा जमिनीला सरकारला किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला ताबा मिळवण्यासाठी वेळ गेला आणि बरेचसे शेतकरी बाह्यवळण बाधित शेतकरी जे होते तर त्या शेतकऱ्यांनी कोर्टात जाणे किंवा शेती देण्याच्या विरोधात होते का शेती गेली नाही पाहिजे. मग अशा अनेक शेतकऱ्यांमुळे तो विषय रखडला आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं गेलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरची मुदत संपली आणि टोलनाका चालू झाला होता का जेणेकरून त्याचे पैसे चालू होणार होते. तोही टोलनाका बंद पडला गेला विद्यमान आमदारांनी, जे आता शिवसेनेत आलेले आहेत त्यांनी. आणि त्यामुळं मग ज्यावेळेस हे झालं नाही, शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत. आता सर्व शेतकऱ्यांचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे जबाबदार कोण आहे याला? जबाबदार तसं बघितलं तर मग शासनाने, म्हणजे शासन म्हणजे नेमकं कोण? शासन म्हणजे ज्यांनी, जे अधिकारी वर्ग आहेत यांनी लोकांचे पैसे देण्यावर टाळाटाळ केली आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला. याला कोणीही लोकप्रतिनिधी जबाबदार नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्या बाधित शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचे जमिनी गेल्यात त्याच्यातल्या 70% शेतकऱ्यांचा विरोध नव्हता, फक्त 20% शेतकऱ्यांचा विरोध होता. फक्त शेतीचा भाव वाढून मिळाला पाहिजे याच्यासाठी लोक भांडत होती. बाकी कोणी आता विरोध केलेला नाही. सगळ्यांना पैसे घेतलेत. मी परत असा नाही का माझी जमीन नको, मला पैसे नको, पण मला रस्ता नको, मला पैसे नको, अशी मी परत तुमच्याकडे येणार आहे. दादा, तुमचं काय मत आहे याच्यावरती? लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त आम्ही सर्वे केलं आहे. इथे बाबा मांडतात प्रश्न, दादांनी प्रश्न मांडलेत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे चाललेलं आहे, विकासाची गंगा वाहतीये, ती कशी वाहतीये? इथून पुढची असणारी लोकसभेची निवडणूक कशी असेल? तुमच्या मनातला खासदार कसा असेल आणि कोण असेल? खासदार तर शिवाजीराव आढळराव पाटील का असतील? खूप कामं आहेत. 15 वर्ष सातत्याने पाठपुरावा करून खूप कामं केलेली आहे. 15 वर्षामध्ये इतकी कामं झालेली आहेत की
की जर एखाद्या कोणत्याही संस्थेने समजा ग्रामपंचायत सदस्य असतील, हे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, परंतु ज्या वेळेस एखाद्या ग्रामपंचायतने ठराव करून एक ओ मला बोलून देता का? हा बरं का, ज्या वेळेस एखाद्या ग्रामपंचायतने एखादा ठराव केला, तो ठराव जर तुम्ही खासदारांपर्यंत कोणताही घेऊन गेला तर ते खासदार मंजूर करतील ना. जर विरोधातले जर काही लोक असतील तर ते ऑटोमॅटिकली तिथं जाणारच नाही. जर एखाद्याला कामीन झालेले त्याला जग पिवळं दिसतंय, त्याप्रमाणे विरोधकांना खासदार पिवळे दिसत आहेत. खासदार निवडून गेल्याच्या नंतर ते पक्षाचे असतात का जनतेचे असतात? जनतेचे असतात. हा मुद्दा महत्वाचा आहे, पक्षाचे नसतात. मला एक सांगा की या ठिकाणी यांनी सांगितलंय खासदार जनतेचे असतात. तुम्ही आतापर्यंत कोणती कामं घेऊन किती वेळा खासदारांच्या दरबारात गेला? एक मिनिट मी सांगतो. 9 साली मी वसंतराव भालेराव आम्ही खासदारात गेलो. 9 साली म्हणलं दादा आमच्या गावामध्ये एवढे कामं करायचे. ते म्हणले शिवाजी तुझी 4 कामं होतील याच्यामध्ये, तुला फार मी 4 कामं एवढी 9 कामं होणार नाही. ते म्हणले तुमच्या गावाची स्मशानभूमी तुम्हाला 15 लाख रुपये. आता 9 वर्ष झाले, 10 वर्ष झाले या गोष्टीला, अजून आम्हाला 15 पैसे आले नाहीत. सांगा खासदारांनी दिले पैसे गावामध्ये आमच्या. त्यावेळी गावामध्ये येऊन गेले, म्हणले 30 लाख रुपये रस्त्याला देतो. 30 रुपये आलेले अजून खासदारांचे. हां असं काय करतो मी? नुसतं आश्वासन देतात, काम करत नाही. मी तिकडे दादाकडे जातो, परत तुमच्याकडे येतो. या ठिकाणी दादा मी तुमच्याकडे येतोय. खाली इथे खाली या ठिकाणी मुद्दे मांडले गेलेत. 2 मिनिटं सगळेजण शांतता. त्यांनी मुद्दे मांडलेत की विकास निधी आला नाहीये, यांनी मुद्दे मांडलेत की शिवाजी आढराव पाटील पुन्हा पाहिजे, काहींनी मुद्दे मांडले की डॉक्टर अमोल कोल्हे हे बरोबर आहेत. असे जनतेने मुद्दे मांडलेत. तुमचे काय मुद्दे आहेत की लोकसभेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काय असेल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जे खासदारांनी 15 वर्ष आता सत्ता भोगलेली आहे, हे जे बायपासचा विषय आहे. काँग्रेसच्या काळात जरी हा रस्ता मंजूर झाला 2012ला, परंतु आता 2019 आलेला आहे. हे बायपासमध्ये जे काही आता माझ्या मित्रांनी काही नाही तुम्हाला सांगितलेले आहेत काही गोष्टी, परंतु या रस्त्याचं पूर्ण आंदोलन मी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आजही शेतकऱ्यांना कृषीचे पाईपलाईनचे घराचे पैसे मिळालेले नाहीत. आम्ही यासाठी इथल्या, मी एकाच कोणाचं नाव घेणार नाही, सगळ्या लोकप्रतिनिधींकडे आम्ही उंबरे झिजवलेले आहेत. लोकांना फक्त टोल बंद करा, टोल चालू करा याच्यात इंटरेस्ट आहे. बायपास सुरू करा, बायपास बंद करा याच्यात इंटरेस्ट आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अद्याप कुणीही मिटिंग घेतलेली नाही, कुठल्याच प्रतिनिधींनी मिटिंग घेतली नाही की शेतकऱ्यांनी बाबा शेतकऱ्यांचे हे जे जमिनी गेल्यात, आता नवीन रेल्वे येणार, परत भूसंपादन होणार, मग याच्यात जे शेतकऱ्यांवर अन्याय होतो याच्यासाठी कुणीच आवाज उठवताना दिसत नाही. आम्ही म्हणतो विकास कामं करा, विकास कामाला आमचा विरोध नाही. रस्त्यालाही आता लोकांचा विरोध मावळलेला आहे. 6 वर्ष झालेत लोकांनी काय रोड होऊन दिले नाही. बायपास हे तुम्हाला माहिती आहे. संघर्ष केला आम्ही, शून्यातून आम्ही सगळे पार दिल्लीपर्यंत मिटिंगा घेतल्या. पण आज आमचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अद्याप कोणी आवाज उठवत नाही. आतापर्यंत हे सगळे प्रश्न आढराव पाटलांच्या दरबारात 50 वेळा गेलो, विचारा काय उत्तर मिळालं? उत्तर म्हणजे फक्त उडवाउडीची उत्तर मिळालीत. आजही तुम्हाला सांगतो, आजही तिथं दादांची सगळी चूक आहे असंही मानणार नाही आम्ही, परंतु मुद्दा असा आहे, आज जर तिथं 6 भूसंपादन अधिकारी बदललेत, त्यांच्यावर वचक आज जर सेंट्रलची योजना आहे तर याच्या वचक खासदारांचा पाहिजे. खासदारांनी हे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. मी बाकीच्या विषयावर जास्त बोलणार नाही. ते विमानतळ का गेलं आणि काय झालं आणि कुठं काय झालं याच्याशी मला. तुम्ही बोलला मगाशी की रविवारी दरबार भरला जातो. या ठिकाणी आत्ता माझ्यासोबत दादा बोलले होते, रविवारी ते दरबारात गेले असतील, त्यांचा प्रश्न आहे काय नक्की रविवारी दरबार जो भरतो तो नक्की काय असतो? की जे सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतात, की समजा कोणाच्या गावातल्या काही अडीअडचणी असतील, कोणाच्या कंपन्यांमधल्या अडचणी असतील, त्याच्यानंतर काही दादांच्या मार्फत काही योजना ज्या आल्या असतील त्या मार्फत रविवारी जो दरबार भरला होता तो भरतो, त्याच्यावर काय बोलाल? हां, तर त्या अडचणी घेऊन तिथं लोक येतात आणि लोकांना समाधानकारक उत्तरं आणि समाधानकारक काम देखील होतं. आणि आज मतदारसंघ मोठा असल्याकारणाने सर्व लोकांची कामंही होत नसतात, त्यामुळे काही लोक नाराज देखील होतात आणि काही लोकांची कामं होतात. आणि असा कोणताच नेता नाही आहे की तो 100% लोकांची कामं करेल आणि 100% न्याय देईल. तुम्ही आत्तापर्यंत किती वेळा दरबारात गेला? मी दर रविवारी दादांपाशी असतो. कोणती कामं घेऊन? आजपर्यंत म्हणजे आज मी कॉलेज शिक्षण घेत असल्या कारणाने मी कधी जास्त जात नव्हतो. अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये मी जात राहिलो. आज आपल्या तालुक्यावरती, आज आंबेगाव तालुक्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्फत कामं होत असतात. त्यामार्फत ग्रामपंचायत देखील आज दिलीप वळसे पाटलांच्या ताब्यात होत्या. आज आमच्या 2017च्या कालकीर्तीमध्ये माननीय माजी सभापती वसंतराव भालेराव यांच्या पॅनलची सत्ता आली. त्याच्यामध्ये आमचे उमेदवार बहुसंख्येने विजयी झाले. त्यानंतर सांगतो मी तुम्हाला तेच, तर या गोष्टीनंतर तर ही ग्रामपंचायत काही प्रश्न घेऊन दादांकडे जाऊ लागली.
तर याच्यामार्फत दादांनी आम्हाला ऑक्टोबर 2018ला 30 लक्ष मंजूर केले. 30 लक्ष मंजूर केले असताना दादांनी इथंच ग्रामपंचायतमध्ये सांगितलं की मार्चपर्यंत आम्हाला निधी उपलब्ध नाही आहे, पण तुमचं काम हे 100% होईल आणि हे काम नियोजित त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. याचं स्वतः साक्षीदार मी आहे. सर, विकास निधी कोणताही पोचत नाही, याला जबाबदार व्यक्ती कोणती नसते, पण त्यासाठी पाठपुरावा मोठा असतो. खासदाराकडे गेले, काम मागितले म्हणजे काम मिळत नाही, त्यासाठी त्या व्यक्तीने पाठपुरावा पण तेवढा करावा लागतो आणि पळावा लागतो. आणि अद्यापही कळंब गावातील कोणत्याही व्यक्तीने असा पाठपुरावा केलेला मला कधी दिसला नाही. दादांचं म्हणणं की पाठपुरावा केला नाही. 6 वर्ष बायपास उगाच थांबलेत का साहेब? पाठपुरावा नाही केला तर तुम्ही पाठपुरावा केलाय? विचारा नाही तर कोणाला पण 6 वर्ष या पूर्ण बायपास बी थांबवले. आणि जनता म्हणते हे पण सांगतो साहेब, फक्त ह्याच विषयावर नाही, बऱ्याच विषयावर खासदारांकडे इथून मागच्या काळात पाठपुरावा झालेला आहे. आणि हेच नाही, याच्या व्यतिरिक्त काही विषयांवर आम्ही गेलेलो आहे. एक आयुष नावाची योजना होती. माझा एक मित्र आहे डॉक्टर अजित फोंदे, त्याला जवळपास 20 कोटीचं हॉस्पिटल मंजूर करून घेतलंय. मी दादांचे जे पर्सनल असिस्टंट आहेत त्यांना मी हे सांगितलं होतं की अशी अशी योजना आहे. दादांना प्रश्न, असिस्टंट कोण आहे? ते बबलू म्हणून नाव जे असतात तिथं याच्यावर, त्याला मी सांगितलं होतं ऑनलाईन ते प्रिंट मार, दादांना दाखव बा. आपल्यात जर भीमाशंकरला ते आयुषचं हॉस्पिटल झालं, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक, तर तालुक्याला एक पर्यटन मिळेल. एक धन्वंतरीचा स्टॅच्यू टिंब्या धरणात जर उभा केला, त्याच्यावर त्यांचं उत्तर काय आलं? ते करू म्हटले. आणि ती योजना आता साहेब जर एक ते नगरचं गेलं, इथलं गेलं आणि मग जर हे कुणीतरी पळवलं परत आणि नाही मिळालं, तर मग शेवटी आपल्या जर भीमाशंकरला आलं असतं तर ह्या 3 तालुक्याचा परत विकास झाला असता. जर आपण म्हणतो विमानतळी तर होऊ शकत नाही जर भौगोलिक परिस्थिती नाही, पण मी म्हणतो डिंब्याच्या धरणात जर धन्वंतरीचं स्मारक उभं केलं, जसं आज सरदार वल्लभभाईंचं केलं आणि पर्यटक आकर्षित झाले, डिंबा धरणात जर धन्वंतरीचा स्टॅच्यू उभा केला आणि आज आमच्या भीमाशंकरच्या जंगलात कितीतरी आयुर्वेदिक वनस्पती सापडतात, त्या लोकांना रोजगार मिळेल. अशा बऱ्याच योजना घेऊन आम्ही गेलो, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यांचं म्हणणे आज गेले होते पण उपयोग झाला नाही. दादा काय म्हणणं आहे तुमचं तरुण म्हणून? काय आलंय आता, कळंबच्या जनतेला बदल पाहिजे. एकाच माणसाला 15 वर्ष सत्तेत ठेवलं, पण परत चौथ्यांदा निवडून देण्या इतपत त्यांचं कार्य नाहीये. त्याच्यामुळे कळंबच्या जनतेने ठरवलंय का आता आपल्याला माणूस बदली पाहिजे. कोण माणूस पाहिजे? आता आम्हाला अमोल कोल्हे पाहिजे. का अमोल कोल्हे? का अमोल कोल्हे का पाहिजे तर शिवाजी आढळरावांना 15 वर्षानंतर आता आमच्या दादांनी सांगितलं का आम्हाला 4 आणे नाही दिले, फक्त आता 36 लाख रुपये मंजूर आहेत, अजून कामं झालेली नाही. तर दिलीप वळसे पाटलांनी ह्या गावामध्ये कोटीची कामं केलेली आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी साहेबांच्या माध्यमातून, आमच्या प्रमोद शेठ कानड्यांच्या माध्यमातून आमच्या मळ्यात 30-35 लाखाची कामं झालीत एका मळ्यात छोट्याशा. मग 36 लाख रुपये गावाला दिले म्हणजे काय लय मोठी रक्कम नाही, ते बी 15 वर्षानंतर दिली, जास्त नाही दिलेली. आणि अजून आली नाही ती कामं होतील मंजूर. 30 लाख आले, 40 लाख रुपये आले. असं मी सुद्धा ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य आहे. आणि दादा म्हटले का तुम्ही रोहन पण म्हटला का तुम्ही कधी कुठलं काम घेऊन गेले का, तर आजपर्यंत दादांनी आम्हाला आमच्या गावासाठी 1 घंटा गाडी दिलेली 2004 नंतर. त्याच्यानंतर दुसरं एक काम केलं आहे, कसलं तरी मनोरंजन सभा मंडप केलेलं आहे, ते काम पण अपूर्ण आहे. त्या दिवशी आमच्या ग्रामपंचायत NOC न्यायला आले होते का ते काम पूर्ण झालं आहे का नाही, म्हणजे झाले आणि त्याची NOC द्या, तर आम्ही काय त्याची NOC दिलेली नाही आहे. तर दादा आता आमचा एक समज झाला की दादा फक्त घंटा गाडी देतात, म्हणून लास्ट टाइम आम्ही घंटा गाडी मागायला गेलो, कारण आमची घंटा गाडी बिघडली होती. तर आम्हाला ती घंटा गाडी सुद्धा भेटली नाही. म्हटले आता या मार्च नंतर तरतूद होईल, मग तेव्हा आम्ही तुम्हाला घंटा गाडी देऊ, पण अद्याप आम्हाला आता त्याच्यानंतर घंटा. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, तुमचा पॅनल उभा होता, पॅनल कोणत्या पक्षाचा होता का? नाही, कुठल्याही पक्षाचा नव्हता. आमचं गावचं जे काय आहे त्याचं हे होतं. कोणत्या तरी विचाराचं असेल? हां, आम्ही आमचे उषाताई आहेत सभापती, त्याचप्रमाणे रमेश शेठ कानडे आहेत, प्रमोद शेठ कानडे आहेत, यांच्या कोणत्या पक्षाचे? हे राष्ट्रवादी पक्षाचं काम करतात. तुम्ही राष्ट्रवादी म्हणून बोलताय का? नाही, मी राष्ट्रवादी म्हणून नाही, मी एक सामान्य जनतेचा आवाज म्हणून मी स्वतः. मग नेता पक्ष म्हणून असावा का व्यक्ती म्हणून असावा? एक नेता म्हणजे व्यक्ती म्हणून असावा आणि त्यांना व्यक्तींची गरज काय, गावाचा विकास म्हणजे काय, किंवा गावासाठी आपण काय करायला हवं, किंवा गावाच्या तरुणांसाठी आपण काय करायला हवं, हे त्या व्यक्तीला कळायला हवं. कळंब गावामध्ये तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, रोजगाराची कोणती साधने आहेत? कळंब गावामध्ये आता तरी रोजगाराची म्हणजे कुणी हॉटेल व्यवसाय करते, म्हणजे प्रत्येकजण ज्याच्या पद्धतीने व्यवसाय निर्माण करते, किंवा पण असं कुठल्या खासदारामुळं कुणीतरी मोठं झाले किंवा काय असं कुठलं एक उदाहरण नाही. आमदारामुळे झाले का नाही हे पण मी तुम्हाला सांगतो का आज आमच्या गोवर्धन जिथं आहे तर गावातले कितीतरी लोक तिथं गोवर्धनला कामाला जातात. त्याच्यानंतर कितीतरी लोकांची तिथं साखर कारखाना असेल,
बाकी विधानसभेला परत गावात येणार आहे. आता खासदारकीचा विषय घेऊया. तुम्हाला काय विषय काढला तुम्ही तर आमच्या कळंबमध्ये तुम्ही रात्री येऊन पहा तर साधारण 100-150 तरुण या ठिकाणी रोज चाकणला जातात येतात. हा रोजगार त्यांना शरद पवार साहेबांमुळे उपलब्ध झाला. ज्या चाकण MIDC मध्ये ज्या कंपन्या आल्या आज आमच्या कळंब भागातले तरुण त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळतात. खासदारांनी असं कोणताही संस्था किंवा कुठलाही प्रकारचा उद्योग या व्यवसाय या ठिकाणी उभा केला नाही का तरुणांना रोजगार मिळत. आज इथं सहकाराच्या माध्यमातून कारखाना असेल, शरद बँक असेल किंवा पराग उद्योग समूह असेल या ठिकाणी आज आमच्या गावातले बहुसंख्य तरुण काम करतात, त्यांना रोजगार मिळालेला आहे. रोजगाराचा विषय महत्त्वाचा. मी परत दादा तुमच्याकडे येतोय की काही व्यक्ती बोलतात रोजगार उपलब्ध झाला नाही, संस्था आल्या नाही, कंपन्या आल्या नाही, त्याबद्दल काय वाटतं? आज चाकण MIDC मध्ये ज्या काही कंपन्या झाल्या आहेत त्या आता अलीकडच्या 15 वर्ष काळामध्ये झाल्या आहेत आणि त्या मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. मग याच्यामध्ये शरद पवारांचा काही संबंध येत नाही आणि जरी त्यावेळेस ते केंद्रात असतील तर 65 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सातत्याने सत्ता असल्या कारणाने आज आंबेगाव तालुका नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पतसंस्था असतील, कारखाने असतील, दूधधंदे असतील किंवा शेतीमार्फत काही योजना केल्या असतील. अशा योजना असल्या कारणाने तरुणांना सहज रोजगार उपलब्ध होत गेला. पण त्या रोजगाराचा आज काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. इलेक्शन आला तर त्या लोकांचा ते वापर करतात. ह्या भरपूर काही गोष्टी त्यामध्ये घडत गेल्या. त्यामध्ये काही मुलं नाराज झाली, त्यांनी देखील त्या नोकऱ्या सोडल्या आणि आज चाकण MIDC असेल ही खासदारामुळे झालेली आहे. खासदारांमुळे झाली. मी तुमच्याकडे परत येणार आहे. या ठिकाणी बोललं जाते सरपंच साहेब की खासदारांमुळे MIDC आली, याला हे बरोबर आहे का? कुठली MIDC? या ठिकाणी चाकण MIDC बोलली जाते की काय संबंध पवार साहेबांच्या काळात आलेली आहे. 15 वर्षात MIDC झाली चाकणला. 15 वर्षाच्या अगोदर होती का? सरपंच काय वार्ता करता तुम्ही? खरं ते खरं बोला, खरं आहे ते खरं बोला. गेली 15 वर्ष शिवराव खासदार आहे आणि 15 वर्षातच चाकण MIDC डेव्हलप झाली. काय तुमचं काय म्हणणं आहे? 15 वर्षामध्येच ज्या कंपन्या ठराविक अगोदर MIDC साठी जागा घेतलेली होती. खासदार आणि पूर्वीचे खासदार असतील, मी जे खासदार पाहिलेले आहेत, मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढे खासदार पाहिले 15 वर्षाच्या कार्यकालामध्ये इतका पॉवरफुल खासदार मी आतापर्यंत पाहिलेला नाही. हा खासदार MIDC विषयाबद्दल बोलतोय आपण. हो. नंतर पाहूयात आपण MIDC कुणी आणली. MIDC जी आणलेली आहे ती शरद पवारांनी नाही आणलेली. ही तुमचं मत घेतलं, मी बाबांना घेतो. बाबा तुमचा अनुभव आहे, कुणी आणली MIDC? MIDC अगोदर आलेली आहे, 20 वर्षापूर्वी आलेली आहे. गोडनदीची MIDC झाल्यानंतर चाकणची MIDC मंजूर झाली. मंजूर झाल्याला महत्व की घर हे केलेला महत्व. कधी आली? खर्ची कंपनी कधी आली? हे बा आता कंपनी एखादी आता आली असेल, पण MIDC 20 वर्षापूर्वी आलेली आहे. विकासाचा आराखडा बोलला जातोय. विकासाचा आराखडा काय मुद्दे काय? कंपन्या साहेबांनी आणल्या, खासदार साहेबांनी कंपन्या आणल्या, बरोबर आहे. मग खासदार साहेब आम्हाला का 5-5 महिन्यात ब्रेक देतात कंपनीमध्ये? का परमनंट पोरं इथली जवळच्या स्थायिक पोरं का परमनंट करून घेत नाही? तुम्ही कुठे जॉबला होता? महेंद्रामध्ये जॉबला होता. काय झालं जॉबचं? 6 महिन्यात ब्रेक दिला. मग आता काय करताय? घरी आहे. हा, साहेबांनी कंपनी आणल्या, मग साहेबांनी आपल्या मतदारसंघातली पोरं कामाला लावायला पाहिजे का लावायला पाहिजे? हा का युपी बिहारची मुलं परमनंट होतात, मग आमची स्थायिक मुलांना का कंपनीत नोकरी? नाव काय तुमचं? अमित वरपे. पूर्ण सांगा. अमित बबन वरपे. कुठे राहता? वरपेमाळा, कळंब वरपेमाळामध्ये राहतो. काय नक्की काय प्रकार झाला सगळा? कंपन्या साहेबांनी आणल्या, हे बोलतात कंपन्या साहेबांनी आणल्या, बरोबर ना? तर साहेबांनी इथली मुलं का 6-6 महिन्यावरती ब्रेक किंवा बाहेरची मुलं का परमनंट करून घेतली? इथल्या मुलांना का संधी देत नाहीये? इथल्या मुलांना संधी मिळत नाहीये. हा, नाही भेटत संधी. 5-6 महिन्यानंतर ब्रेक भेटतो. मग तिथं कामगार कोण आहेत? सगळे बाहेरचे, युपी बिहार. काय म्हणणं तुमचं काय मत आहे? तिथे नोकरीला मुलं 9,000 रुपये रोजाने जात असतात. जी बाहेरून बाह्य लोक आलेले असतात ती 3,000 काम करतात. मग समजा हे जर 7,000 काम करणार असे 9,000 पोरं ती 3 जण काम करतात. मग त्यांना कंपनीचा फायदाच बघणार ते घेऊन ती. याला जबाबदार कोण? आता ते कंपनी जबाबदार कोण असणार आपल्याला काय माहित? आता तुम्हाला माहिती नाही जबाबदार कोण? जबाबदार काय? आम्ही आयटी करून चूक झाली आमची, आम्ही जबाबदार याला. दुसरं काय?
मी शेवटी आता सरपंच साहेबांकडे जाणार आहे. सरपंच साहेब, या ठिकाणी मला सांगा, तुम्ही गावचं प्रतिनिधित्व करताय, अनेक प्रश्न तुम्ही ऐकलेत, अनेक उत्तरं ऐकलीत. यानंतरची असणारी शिरूर लोकसभा मतदारसंघ विशेष करून कोणत्या मुद्द्यांवर गाजणार आहे? निश्चित सध्या जी तुम्ही मुलाखत घेताय ग्रामीण भागात घेताय, शहरी भागाच्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण भागाच्या समस्या वेगळ्या आहेत. आज आमच्या ग्रामीण भागाच्या समस्या शेती संलग्न आहेत. मग त्यामध्ये सर्वात पहिला जो शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो बैलगाडा, दुसरा प्रश्न आहे दूध उत्पादन, तिसरा प्रश्न आहे बाजारभाव, जो कांदा असेल, तुमची तरकारी असेल. आणि या सगळ्या बाबतीमध्ये जे आत्ताचं सरकार आहे ते निश्चित 100% अपयशी आहे. आमची अपेक्षा कुठल्या पक्षाची नाही, आमची अपेक्षा अशी आहे जो कुणी शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहणार असेल त्याच्या मागं आम्ही उभं राहू, भले तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, पण त्यांनी शेतकऱ्याबद्दल काहीतरी नुसतं जाहीर न करता अंमलबजावणी केली पाहिजे. अशी अपेक्षा आहेत. रोजगारासंदर्भात आज शेतीमध्ये आपण पाहतो, शेतीला सुद्धा रोजगार मिळत नाही आहे. आज सर्व लोक जे आजचे जे तरुण आहेत, कुणीही आज अडाणी नाही आहे. कमीत कमी 12वी शिकलेला तरुण आपल्या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. इथं अशिक्षित प्रमाण 0% आहे. 100% मुलं आज शिकणे इतपत इथल्या गावची लोकांची आर्थिक परिस्थिती शेतीवर डिपेंड असली तरी पण 10वी 12वीपर्यंत मुलं शिकलेले असतात. पण आजची अशी परिस्थिती आहे का नोकरी नसल्यामुळे शेतीवर डिपेंड आहे, पण शेतीतून भागत नाही. हे सगळे मुद्दे यावेळेस निवडणुकीमध्ये वापरले जाणार, विरोधक याच्यावरून काम करणार आहेत. या ठिकाणी कळंब गावामधले सगळे ग्रामस्थ तुम्ही पाहताय की या सगळ्या ग्रामस्थांबरोबर आपण आता बातचीत केली आहे. आणि बातचीत करत असताना या सर्व ग्रामस्थांच्या मधून आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न मांडलेत, वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात. कुणी पक्षाच्या मांडल्यात, कुणी व्यक्तीच्या मांडल्यात, कुणीतरी आपली नोकरी सोडली म्हणून तळतळ व्यक्त केली, तर कुणीतरी शेतकरी आपल्या दुधाला बाजारभाव मिळत नाही, कुणीतरी आपला बायपास असेल तो रखडला असेल, कुठेतरी निधी पडला तर तो निधी वापरला गेला नाही, निधी आला असेल तर तो 15 वर्षामध्ये आला. असे अनेक प्रश्न या ठिकाणी जनतेच्या मुखातून आपण या ठिकाणी प्रत्येकाकडून जाणून घेतले शिवनेर प्राईमच्या माध्यमातून. अजूनही अनेक गावांमध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या खासदारांच्या बद्दल काय भूमिका आहेत, विद्यमान खासदारांबद्दल काय भूमिका आहेत, येणारे खासदार कसे असावे, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण जनसामान्यांमधून आपण घेणार आहोत. इथे अनेक पब्लिक तुम्ही पाहताय. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की सगळीकडे तू कॅमेरा फिरव, ही सगळी लोक या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये दाखव. मी त्याला विनंती करेल की सर्व जनता या ठिकाणी तुम्ही पाहताय, यांना आम्ही कोणत्याही प्रकारचं निमंत्रण दिलं नव्हतं. आम्ही अचानक आलो गावामध्ये, ही सर्व लोक जनता या ठिकाणी आली आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्यात. आणि व्यक्त केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर प्रत्येकाची भूमिका म्हणणं मांडलंय. आपण अनेक गावांमध्ये जाऊयात. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय. धन्यवाद. शिवनेर प्राईम टाईप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.